गावठी पूनम आटपाडीवरून आलेले गावठी पूनम ग्रामीण भागातील एक चेहरा गावठी पूनम सोबत आलेले ते पण या त्यांच्याबरोबर जे काही कलाकार आलेले असतील त्यांनाही विनंती आपण लवकरात लवकर स्टेजवरती यायचं आहे. गावठी पूनम ग्रामीण भागातील एक चेहरा आहे. महेशजी गुरव यानंतर महेशजी गुरव यांनी लवकरात लवकर स्टेजवर द्यायचं आहे. पोलीस दलात कार्यरत आहेत महेशजी गुरव, महाराष्ट्र पोलीस म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र पोलीस दलातील महेशजी गुरव, जोरदार टाळ्या. ज्ञानेश्वर दाहिंगडे माऊली शिरवळवरून आलेले ची व्यवस्था करू जेणेकरून महाराष्ट्रातल्या रील स्टारांच्याकडे लक्ष जाईल. आज काही मुलांचं फॉलोईंग 50,000 आहे, 10,000 आहे, काहींचं 14 लाख आहे, 10 लाख आहे, काहींचं 4-5 लाखाच्या रेंजमध्ये. एकदा राजमान्यता आपण म्हटला तसं जर मिळाली तर याचं फॉलोईंग प्रचंड वाढेल आणि त्याचा इनडायरेक्ट बेनिफिट सर्व रील स्टार्सना मिळेल. अशी व्यवस्था आपण निर्माण करू. सुजाता माने सांगली, सुजाता माने भरकटलेले आहेत आणि त्यांच्या बोलण्याला काही ताळतंत्र राहिला नाही असं बरेच उदाहरणं आपण बघतो. आणि त्यामुळे राजकारण्यांच्या बद्दलची मतं लोकांची हळूहळू जनमानसातलं त्यांचं मत हळूहळू कमी होतं. त्यामुळं या महाराष्ट्रातल्या सगळ्यांनीच भरकटल्यासारखं बोलू नये. नंबर 1, आता राजकारण भरकटलंय हे निवडणुकीच्या आधी वाटतं. आता ही उद्याची निवडणूक आली तर राजकारण पुन्हा स्थिर होईल अशी तुम्हाला अनुभव येईल असं मला वाटतं. निखिल जाधव, निखिल जाधव महाराष्ट्रात टप्प्यात आलं की तुम्ही बरोबर कार्यक्रम करता. मग येणारा टप्पा तुमचा काय असेल तो कळला तर लोक टप्प्यात येणार नाही. त्याला कळायला लागलं तर मग कसं येतील. हॅलो, तरी आलात. तुम्हा सर्वांचं मी या ठिकाणी आल्याबद्दल मनपूर्वक आभार मानतो. रवी दाजी, तुम्ही करणार आहे का समारोपाचं भाषण? कोण करणार? ते 5 जणांचे बक्षीस द्यायचं राहिलेलं आहे ते आपण करू. पण बघा तुम्ही बघितलंच, ही बघा आमच्या इस्लामपूर मध्ये आहे रील स्टार म्हणून पुरस्कार मिळालाय आम्हाला. ट्रॉफी भेटली बघा जयंत पाटील यांच्या हस्ते. बघा माजी आमदार जयंतराव पाटील यांच्या हस्ते कला सन्मान 2024 आम्हाला ही ट्रॉफी भेटली बघा. इथं नाव पण त्यांनी छापी व्हायचं गावठी पूनम. म्हणजे भरपूर रील स्टार आलती बरं का तिथं. सगळ्यांना असं ट्रॉफी देऊन त्यांचा मान सन्मान करण्यात आला. खरं महत्व कशाला आहे? सन्मान आपल्याला मान देते ती सन्मान देते ह्याला लय महत्व आहे. आणि तिथं सगळे जणांनी आम्ही आत जातानाच त्यांनी स्वागत करत आम्हाला वाजवत गाजवत आतमध्ये म्हणजे आत एंट्री करताना त्यांनी वाजवत गाजवत नेलं बघा. या अनु कशी बसले टीव्ही बघाय बसले खाली. तरी बघा ही ट्रॉफी अशी आहे बघा. आणि भरपूर रेस्टर आलती मोठी मोठी मिलियन आयडिया असलेली, इंस्टावर फॉलोअर्स असलेली, युट्यूबवर मिलियन असलेली सगळी भरपूर जण आलती तिथं. सगळ्यांच्या गाठी भिटी पडल्या. म्हणजे कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांनी जयंत पाटलांनी कार्यक्रम ठेवला होता सगळ्या रेस्टार ह्याच्यासाठी. स्पर्धा पण त्यांची आधी झाली वाटतं. आणि समद्यांनी एकत्र यावं, सगळ्यांच्या कलागुणांना ही भेटावं, प्रोत्साहन भेटावं म्हणून त्यांनी ही कार्यक्रम ठेवला होता. म्हणलं पुढच्या वर्षी पण आपण भेटू, म्हणलं ह्याच्यापेक्षा मोठा कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करू. तरी पण कार्यक्रम चांगला झाला. आम्ही सोमवार कधी बाहेर सोडत नाही, काल सोमवार होता आमचा. पण जेवणाची व्यवस्था, कोशिंबीर तसलं काय होती गोड गोड हे तर 2-3 बासुंदी,
पुन्हा ती सॉस तसला टमाट्याचा, उसळ मटकीची सुक्की, पुन्हा तसली पनीरची भाजी व्हेज मधनं तसली, चपात्या पुऱ्या, अजून तसलं वडं होतं बारकं छोटं छोटं, भरपूर भरपूर जेवणाचं आयटम होतं तिथं. आणि बघा ते जेवण पण मस्त झालं, सगळा कार्यक्रम व्यवस्थित झाला. आणि जयंत पाटील साहेब म्हणले तर माझं सरकार आल्यानंतर मी रील स्टारना वेतन चालू करणार आहे असं म्हणलं. आणि ज्यांची काहींची परिस्थिती नसती, कला तर असते अंगात भरपूर, पण परिस्थिती नसती, रील स्टार पैसा हा शासकीय मान्यता झाला पाहिजे असं त्यांचं एक म्हणणं आहे. हा, आणि मी लवकरात आमचं सरकार आलं का लवकरातच अंमलात आणू असं त्यांनी वचन दिलंय. वचन दिले. आणि ती म्हणलं की असं काय मी आता फक्त तुम्हाला वचनच देऊ शकतो, आता काय हे अमुक सांगू म्हणजे सांगू शकत नाही, कारण त्यांना पण प्रश्न मोहर करणारे भरपूर जण असते. ती म्हणलं पण त्यांनी शब्द दिलाय की आपल्यासारख्या सर्वसामान्य रील स्टार वाल्यांसाठी काहीतरी करणार, काहीतरी करून दाखवणार. त्यांनी सांगितलं बरेच रील स्टार गरिबीतनं झळा सोसत आलेले असतात. अगदी त्यांना एका टायमाचं जेवण सुद्धा नसते काय काय रील स्टारना, पण ते जगासाठी हसवण्याचं कायम स्वरूपी स्वतः दुखी राहिला तरी चालेल पण दुसरा आनंदात राहिला पाहिजे हा त्याचा हेतू असतो. कॉमेडी काय याच्यामधून, काहींच्या डान्स रील, काहींची कॉमेडी, काहींचं जोक, मोटिवेशनल, प्रत्येकाचं वेगवेगळं असं कंटेंट असतं. त्याच्यामधून काही जण असं ती दाखवण्याचा प्रयत्न करते. त्यातनं म्हणजे ती सांगतो मी स्वतः गाडी चालवत असताना मी स्वतः बघतो म्हटलं, ती म्हणजे गाडी बसलेला असताना व्हिडिओ, आणि मी व्हिडिओ बघून मी स्वतः हसतो. जरी कशात मला थकवा आला असता, कशात काय झालं असलं, मी स्वतः तुमचं व्हिडिओ सगळ्यांचं बघून मी हसतो. म्हणजे बऱ्याच जणांचं मी व्हिडिओ बघतो, पण आता सध्या काय मला नावं एवढी लक्षात येणार नाहीत, सगळ्यांचं नावं सांगाय. आणि खरं त्यांचा कार्यक्रम फक्त रील स्टार वाल्यांसाठी कार्यक्रम होता ते, फक्त रील स्टार हा, की वयोमानाचं कलागुणांना काय, त्यांच्या सगळ्यांना कलागुणांना काय वाव मिळावा यासाठी त्यांनी ठेवला होता. तरी भरपूर मोठी मोठी रील स्टार आली, सगळ्यांच्या गाठी भेटी पडल्या. तसंच ती राहुल दादा, ती मनीषा ताई, अशी भरपूर आलती बरं का. ती आता आपण कॉमेडी बघतो बघा, वैभव ठोंबरे, विशाल ठोंबरे, सगळे भरपूर म्हणजे सगळी मात्र वाटतं 90% कलाकार तिथं आलतीच, सगळे जण आलती त्यांच्या शब्दाला मान ठेवून. वैभव गवळे, हा, विनायक सगळेजण. दादा, पूजाताई, सगळे आलती. ती विनायक दादा, पूजा ताई तर आपल्या घरातलीच आहे, ती सगळ्यांना तर माहितीच आहे. पुन्हा महेश दादा, महेश गुरु सांगली पोलीस साहेब आलत, सगळ्यांची पुन्हा गाठी भेट पडली. पिंटू भाऊ माने पण आलत, टायगर ग्रुपचा अध्यक्ष, बरेच जण आलती. पुन्हा ती क्वीन पण आलत्या, नेहाताई पण आलती, ती रील स्टार. हो, सगळी जण आलती, सगळ्यांच्या गाठी भेटी पडल्या. आणि भारी वाटलं सगळ्यांना मेन म्हणजे भेटलं. सगळ्यात रविदाजी, सूर्यवंशी दाजी यांचं त्यांनी मना नियोजन लय भारी केलं. सगळं नियोजन त्यांनी खास केलं, तर त्यांचं मनापासून आभार. हा, कारण त्यांनी नियोजन म्हणजे त्यांच्या ओळखीची म्हणजे सरच त्यांनी सांगितले होते काय जणांची नावं तिथं पेंडिंगला राहिली, काय जण आमिर भाई ही सगळं त्यांचं नियोजन, त्यांनी मान सन्मान दिला त्यांचं. काय जण लय लांब असल्यामुळं पावसाचा दिवस होता त्यात, पण पावसाची पण सोय चांगली केली बरं का त्यांनी. कार्यक्रम असा चांगला पार पडला. रात्री यायला जरा उशीर झाला आम्हाला, म्हणून आम्ही व्हिडिओ व्हिडिओ केला नाही. तिथे थोडं शूटिंग होतं, तीच तुम्हाला दाखवलं. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. बाय.